मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार। नीती आयोगाच्या उद्याच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। धरणामधून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती। पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ मात्र बंद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक। पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बैठकीत चर्चा। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबसनगर परिसरातील पूरस्थिती आता पूर्वपदावर। पूर ओसरला मात्र चिखल कायम। कालच्या पुरामुळे मोठं नुकसान। पुणे जिल्ह्यामध्ये काल पावसामुळे 7 जणांचा मृत्यू। शॉक लागून तिघांचा पाण्यामध्ये बुडून तिघांचा तर तामिनी घाटामध्ये एका तरुणाचा मृत्यू। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 7 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, नवी मुंबई आणि साताऱ्यातील शाळांना सुट्टी। कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार। मुंबईतील जनजीवन आता सुरळीत। मध्य रेल्वेची वाहतूक मात्र 10 ते 15 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 मिनिटं उशिरानं सुरू। सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा। कणेगाव आणि भरतवाडीचा संपर्क तुटला। गावांचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी। लातूरच्या ग्रामीण भागातील नदी ओढ्यांना पूर। अहमदपूर खंडाळी रस्त्यावरील पूल पाण्याखाली। मन्याड नदीला देखील पूर। खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक ठप्प। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। शाहपुरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये पूरस्थिती। रहिवासी क्षेत्रात नाल्याचं पाणी। सांगलीतील वारणा नदीला देखील पूर। काही गावात पाणी शिरलं। सर्व पूल आणि बंधारे पाण्याखाली। नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू। बीडमध्ये 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं काळवटी तलाव ओव्हरफ्लो। परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा। मुंबई, रत्नागिरी, सातारा, रायगडला आज रेड अलर्ट। जगबुडी नदीत धोका पातळीवर तर गोदावरी नदी इशारा पातळीवर। परभणीमध्ये अजित पवार गटाच्या आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये भेट। आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा देखील समावेश होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। महिला आणि मुलींसाठीच्या आधीपासूनच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च तरी देखील लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर योजनेवर चर्चा। राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज मिळणार। राज्य सरकारचा मोठा निर्णय। नागपूर छिंदवाडामध्ये रेल्वे रुळावर शाळेची बस अडकली। 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले। मोटरमनच्या समय सूचकतेमुळे मोठा अपघात टळला। जोरदार पावसामुळे दिल्लीमधील सखल भागामध्ये पाणी साचलं। रिंग रोड, मोतीबागेसह काही ठिकाणी वाहतूक कोंडी।